सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्युझियम आणि मेमोरियल या स्थानकाला भेट देण्यासाठी. इथे आल्या आल्याच आपल्याला एक निळ्या रंगाचा घुमट नजरेस पडतो. तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देणारे उत्तम संग्रहालय आहे. गेल्या समोरच बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग मूर्तिरूपात जिवंत उभे केलेले दिसतात. जसे की महाडची चौदार तळी, त्यांचा सत्याग्रह, भारतीय घटनेचा मसुदा सादर करणे, पुणे करार, काळाराम मंदिर, शपथविधी आणि धर्मांतर या गोष्टी आपल्याला मूर्तिरूपात या संग्रहालयामध्ये बघायला मिळणार. आणि सोबतच म्युझियमच्या आत असलेल्या पॅसेजमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो आणि माहिती फलक तिथून आपल्याला आत गेल्यानंतर दिसतात. त्यांच्या वापरातल्या वस्तू म्हणजेच त्यांचे टेबल, आराम खुर्च्या, कपडे, घरातील भांडी आपल्याला दिसून येतात. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य आणि त्यांच्याबरोबरच भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना आपल्याला इथे जिवंतपणे बघायला भेटतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 1990 रोजी हे जे संग्रहालय आहे यांची पायाभरणी श्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली. आणि स्थापत्यकलेची जी संकल्पना होती ती धनंजय दातार यांनी केली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे श्रद्धा आणि प्रचाराचे स्मरणार्थ बौद्ध स्तूपाच्या संरचनेवर त्यांचे मॉडेल बनवले होते, जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये बघताय. आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1996 रोजी मनोहर जोशी यांच्या हस्ते इथे उद्घाटन करण्यात आले. आणि या संग्रहालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक वस्तू, ज्यामध्ये भारतरत्न पुरस्कार आणि त्यांची अस्थि कलश यांचासुद्धा समावेश आहे. यातील बहुतांश रक्कम बाबासाहेब यांची पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी दान केली. आणि हे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणजेच माझी आत्मकथा त्यामध्ये एक वड अशी म्हणतात, मला ते आठवते की मी लहान असताना माझा स्वभाव खूप अल्लड असायचा, की म्हणजे स्वभाव माझा अल्लड होता. माझ्या अल्लड स्वभावामुळे मला माझ्या वडिलांच्या प्रेमाची किंमत कळलीच नाही. ती अशी की आमच्या वडिलांची घरची शिस्त फार कडक असायची, कारण वडील फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकामध्ये लिहितात. ते समोर लिहितात की आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलाच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर निदान आज मुंबई विद्यापीठातील एकूण एक परीक्षात एक नाही तर दुसरा वर्ग तरी मिळवणे काही शक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे. आणि माझ्या वडिलांना थोडीशी पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरेच माणसं सांभाळायची म्हटलं तर त्या काळी खूप कष्टाचं असायचं. त्यामुळे बाबासाहेबांना लागणारी पुस्तके कुठून आणून द्यायची ही त्यांच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरची असायची. तरी पण होईल ती जी ते सोसून बाबा म्हणतात की माझ्या सुखसोयीची तरतूद करण्यास नेहमी तयार असतात. आणि पुढे बाबा म्हणतात की मला जेव्हा ही गोष्ट आठवते मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता थोड्याच लोकांना लाभत असेल असे माझे मन मला नेहमी ग्वाही देत असत. तर असं त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये हे वाक्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. तर ते वाचून खूप भारी वाटतं की संग्रहालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या संबंधित ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या घडल्या होत्या पास्टमध्ये, त्या सगळ्याच गोष्टी या संग्रहालयामध्ये नमूद केल्या. त्या फोटोजच्या असो किंवा त्यांच्या वैयक्तिक वस्तू असो किंवा ज्या पण गोष्टी त्यांच्या वापरामध्ये होत्या त्या सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी बाबांचे अनेक पत्र, त्याचसोबत त्यांच्या वैयक्तिक वस्तू जसे अस्थिचे कलश किंवा भारतरत्न पुरस्कार यांसारख्या अनेक गोष्टी संग्रहालयाला माईसाहेब आंबेडकर यांनी दान दिल्यात.
पुण्यातील वास्तुविशारद धनंजय दातार यांनी स्थापत्यकलेच्या शास्त्रीय बौद्ध परंपरेत आणि स्तूपाच्या आकारात त्यांची संकल्पना मांडली आणि ठेकेदारांनी त्याला ठोस स्वरूप दिले. या स्मारकाच्या सभोवतालच्या खडकाळ आणि ओसाड डोंगराळ प्रदेशाला एक सुसज्ज बागेने चेहरा दिला आहे. संपूर्ण परिसर हिरवाईने भरलेला आहे. कॅम्प्समध्ये आणखीन एक ओपन एअर थिएटर देखील आहे, जेथे वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि येथील संग्रहालयाच्या बाहेरील जो परिसर आहे तिथे बुद्धाची एक पांढऱ्या रंगाच्या दगडांनी बनलेली अतिशय डोळे मिटलेली सुंदर मूर्ती आहे, जी संग्रहालयामध्ये एंटर करण्याआधीच तुमचं लक्ष वेधून घेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी आणि विचाराशी संबंधित पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संग्रहालयात एक सुव्यवस्थित उद्यान, ग्रंथालय आणि अभ्यास केंद्रसुद्धा आपल्याला दिसून येतं. संग्रहालयाच्या परिसरामध्ये आपल्याला बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांच्या बऱ्याच छोट्या मोठ्या मूर्त्या बघायला मिळतात. आणि तसेच संग्रहालयाच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म म्हणजे 1891 पासून तर त्यांचा मृत्यू 1956पर्यंत ह्या वर्षांमध्ये ज्या पण घटना, ऐतिहासिक घटना बाबासाहेब यांच्या जीवनामध्ये घडल्यात, त्या सगळ्या गोष्टींच्या पिक्चर्स किंवा पोस्टर्स आपण म्हणू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पोस्टरच्या मार्फत आपल्याला या परिसरामध्ये दिसून येतात.